नमस्कार. आजची आपली रेसिपी आहे बेसन आणि गव्हाच्या पिठाची वडी. तर नक्की करून बघा. इथे आपण याच्यासाठी अर्धी वाटी तूप घेतलं, यात 1 वाटी बेसन घालायचं आणि मीडियम फ्लेमवर 2 ते 3 मिनिट आपण हे भाजून घेणार आहोत. आणि बेसन थोडं भाजल्यानंतर यात आपल्याला 1 वाटी गव्हाचं पीठ घालायचं आणि हे असं छान मिक्स करून घ्यायचं आणि हे आपण मीडियम फ्लेमवर भाजून घेणार आहोत. तर 5 ते 10 मिनिट आपल्याला हे भाजण्यासाठी लागतात. मीडियम ते लो फ्लेमवरच आपल्याला हे छान असं भाजून घ्यायचं आहे तूप सुटेपर्यंत. तर इथे याला छान तूप सुटलेलं आहे आणि हे छान भाजल्या गेलेलं आहे आणि आपण गॅस बंद करणार आहोत. तुम्ही बघू शकता याचा रंग बदललेला आहे आणि छान भाजल्या गेलेला आहे. तर इथे आपण हे एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत. हे भाजत असताना आपण 1 ते 2 टेबलस्पून तूप आणखी याच्यामध्ये घातलेलं आहे. वेलची पूड आपण इथे घातली आहे 1 टीस्पून आणि हे छान मिक्स करून घ्यायचं. आणि थोडं गरम असताना यात आपल्याला साखर घालायची आहे. तर पूर्ण थंड होऊ द्यायचं नाही, थोडं गरम असतानाच आपल्याला यात साखर घालायची. तर 2 वाटीला 1 वाटी पिठी साखर आपण इथे याच्यामध्ये घातलेली आहे आणि हे असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं. तर सोपी रेसिपी आहे आणि खूप छान होते. या पद्धतीने बनवल्यास ही गव्हाच्या पिठाची आणि बेसनाची वडी तर नक्की करून बघा. इथे आपण हे असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि इथे आपण कटिंग बोर्डवर तूप लावून घेतलं आणि याच्यावरती आपल्याला ही वडी थापून घ्यायची आहे. तर अशी आपण ही थापून घेणार आहोत. तर याच्या आधीही मी भरपूर दिवाळी फराळच्या रेसिपीजचे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत, बघायला विसरू नका. आणि अशाच आणखी रेसिपीज बघण्यासाठी फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर इथे आपण ही वडी अशी छान सेट करून घेतली आहे आणि याच्यावरती बदामचे तुकडे आपण घातलेले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्स याच्यावरती घालू शकता. आणि 1 तास आपण ही थंड होऊ दिली. तर इथे आपला 1 तास झालेला आहे आणि वडी छान सेट झाली आहे आणि ही आपल्याला अशी कापून घ्यायची आहे. तर अशी आपण ही कापून घेणार आहोत. तर सोपी रेसिपी आहे, झटपट रेसिपी आहे आणि चवीला पण छान होते ही वडी. तर नक्की करून बघा. आणि अशाच आणखी रेसिपीज बघण्यासाठी फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला आमच्या येणाऱ्या रेसिपीज बघता येतील. तर इथे आपली ही वडी तयार आहे. तर तुम्ही बघू शकता छान अशा या वड्या आपल्या इथे झालेल्या आहेत. तर नक्की करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा.